एक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण अशी भन्नाट अशी आयडिया बघणार आहे, एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया। आपण जर पाहिलं झोमॅटो, स्विगी, ओला या काय या लोकांनी फक्त एक आयडिया उचलली आणि त्या आयडियाच्या भरोशावर एवढे मोठे झालेले आहे। आणि मेन म्हणजे काय की समाजातील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे आणि दोन लोकांमध्ये ब्रिज बनण्याचं काम हे लोक करत आहे। आपण ओलाचं एक्झाम्पल घेतलं की एक जो टॅक्सी ड्रायव्हर आणि कस्टमर यांचा त्यांनी कनेक्शन बॉन्ड बनवून दिला आणि त्या माध्यमातून ओला एवढी मोठी कंपनी आज झालेली आहे। त्यासोबत झोमॅटो जो कस्टमर आणि जो रिटेलर आहे त्यांचा बॉन्ड बनवून दिला। वेगवेगळ्या ज्या कंपन्या अमेझॉन आहे, अमेझॉन स्वतःचं कुठलंही प्रोडक्ट हे तयार करत नाही, त्यांनी फक्त होलसेलर आणि एंड कंझ्युमर हे एकत्र केले आणि त्याच्यामधून एवढा मोठा ब्रँड बनलेला आहे। तर आपल्याला आपले बरेचसे बंधू बांधव असे आहेत की जे BCA, MCA, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आज ऍप डेव्हलपरचं प्रमाण हे खूप सारं मोठं आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते। फक्त त्यांच्याकडे नाही आहे, ती म्हणजे आयडिया। आणि एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया, आपण जे म्हणतो की एक आयडिया फक्त आवश्यक आहे आणि जो प्रॉब्लेम आहे, जो समाजातील प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। जर आपण तो प्रॉब्लेम जर ओळखून सॉल्व्ह जर करू शकलो तर निश्चितच जे आपल्याला मोठं बनण्यापासून कुणीही रोखणार नाही आहे। तर मी खूप दिवसापासून माझे जे काही मित्र आहेत किंवा जे काही नातेवाईक आहे यांच्याकडून मला कॉल येत होते की ऍप डेव्हलपमेंटसाठी काहीतरी तुम्ही मला सुचवा की काय कोणत्या याला पकडून आपण ऍप डेव्हलप करू शकतो। अशा भरपूर अशा आयडिया सर्च केल्यानंतर मी टॉप तीन आयडिया तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आणि कशा पद्धतीने आपण सुद्धा जो समाजातील दरी आहे, जे आपले कस्टमर आहे त्यांना कसं आपण त्यांना जोडून आपलं अर्निंग करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे। आणि जबरदस्त अशा 3 आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आणि माझा हा व्हिडिओचा उद्देशच तो आहे की कुठलाही फक्त व्हॅल्यू देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण झाला तर झाला, आपण काही इथे एंटरटेनमेंटसाठी बसलेलो नाही आहे। तर आपल्याला जर कशा पद्धतीने आपल्याला बिझनेस डेव्हलप करायचा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निश्चितपणे समजून घेणार आहे। तर पहिली आयडिया आहे की आज जर आपण जर विचार केला तर वेगवेगळे हॉस्पिटल आहेत, कितीतरी पेशंट आहे, रोज या लोकांना आपल्याला तिथं जावं लागते। तर आपण जर विचार केला की असं एखादं ऍप डेव्हलप करू की ज्याच्यामध्ये जो आपले पेशंट आहे ते पेशंटला वेट करण्याचं तिथं काम नाही पडलं पाहिजे, त्यांना त्यांच्या ऍपवरच हे माहीत पडलं पाहिजे की कोणता नंबर आता चालू आहे आणि सिरियली किती वेळानंतर हा माझा नंबर येणार आहे। आणि डॉक्टरला सुद्धा हे चांगलं राहील की जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गर्दी होणार नाही आणि सिक्वेन्सनं जे आहे कस्टमर येत जातील आणि कुणाचाही याच्यामध्ये वेळ वाया जाणार नाही। आणि डॉक्टरला सुद्धा डेली जो डाटा आहे तो या ऍपच्या माध्यमातून आपण देऊ शकतो की आज एवढे पेशंट झाले, या पद्धतीचे होते, म्हणजे त्यांनाही तो सेपरेट मेंटेन करायचं काम पडणार नाही। आणि डॉक्टरला सुद्धा त्यांचा जो बिझनेस आहे, मंथली बिझनेस, विकली बिझनेस, इयरली बिझनेस, हा त्यांचा तिथे मेंटेन केला जाईल। आणि त्या माध्यमातून पर पेशंट 1 रुपया, 2 रुपये असे जरी आपण घेतले डॉक्टर कडून तरी त्यांच्या फीज 200-200, 300-300 रुपये, 400-400, 500-500 रुपयापर्यंत डॉक्टरांच्या फीज आहे। त्याच्यामधले पर पेशंट 2-3 रुपये द्यायला त्यांना कुठेही भारी जात नाही। तर याचा कुठेतरी आपण निश्चित विचार करावा आणि लोकांचा टाइम हे वाचवावा, कारण की टाइमाचं मूल्य हे पैशात होऊ शकत नाही। त्यामुळे याच्या माध्यमातून आपल्याला समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळत आहे। त्यानंतरची दुसरी बिझनेस आयडिया आहे की जे प्रत्येक ठिकाणी आता जर पाहिलं तर म्हातारे लोक आहेत आणि म्हाताऱ्या लोकांसाठी जो केअरटेकर पाहिजे तो केअरटेकर उपलब्ध करून आपल्याला या ऍपच्या माध्यमातून द्यायचा आहे। आणि हे ऍप आपल्याला डेव्हलप करायचं आहे की ज्या माध्यमातून आपण 2 ब्रिज जोडणार आहे की एक जे लोक शहरातील दोघेही जण जॉब करणारे आहे, पती पत्नी, तर त्यांच्यासाठी 2 समस्या आहे, एक म्हणजे मुलं सांभाळणे आणि दुसरं म्हणजे म्हातारे आई वडील सांभाळणे। आणि दुसरा जो ग्रुप आहे तो म्हणजे आपल्यासारखे तरुण जे बेरोजगार आहे, तर त्यांना सुद्धा कुठेतरी हे जॉब करण्याची संधी आपण या माध्यमातून देऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण यांना जोडू शकतो, कनेक्ट करू शकतो। आणि जो काही आपला जे म्हातारे लोक आहे त्यांची सुद्धा सेवा आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आपण करू शकतो। आणि जे लहान बालक आहे
बरेच जणांना काही ठिकाणी बाहेर गावी जावं लागते, तेव्हा सुद्धा मुलं सांभाळण्यासाठी केअरटेकर हे खूप महत्वाचं असं पॉइंट आहे आणि याच्यावर आपण काम करायला पाहिजे आणि आपण ते फ्रीडम स्वतः त्या केअरटेकरला आपण या ऍपच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा किती रुपये पर डे तुला काम करायचं आहे, 500-700, आणि त्याच्यावर आपलं जे 10% कमिशन आहे हे आपण निश्चित करू शकतो. आणि ह्या भविष्यात खूप या ऍपची गरज पडणार आहे आणि भविष्याला समोर ठेवूनच मी तुमच्यापर्यंत हे आयडिया घेऊन आलेलो आहे. आपण भविष्यात सुद्धा हे या ऍप जे आहेत ते खूप डेव्हलप होणार आहे, याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. आणि या गोष्टीवर आपल्या जे एखादा ऍप डेव्हलपर असेल त्याला सोबत घेऊन आपण दोघांनी मिळून सुद्धा हा बिझनेस डेव्हलप करू शकतो, ऍप डेव्हलप करू शकतो. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे, फिजिकल इन्व्हेस्टमेंट आपली झिरो आहे. फक्त एक यांच्या आपल्याकडे काय पाहिजे, फक्त एक ऍप पाहिजे. आणि जो फ्युचरिस्टिक बिझनेसमध्ये जो डिजिटल बिझनेस आहे, कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आणि मार्जिन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे कोणी सुद्धा आपल्या याला फंडिंग करायला तयार होते इझिली, इन केस आपल्याला काम पडलं तर त्यामुळे आपण या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. त्यानंतरची तिसरी जी समस्या आहे समाजातली ती म्हणजे की जे काही आपले वर्कर्स आहे, लॉन्ड्री आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वेगवेगळे जे प्लंबर आहे, तर असे बरेचसे जे लोकांचा जो ग्रुप आहे जे आहे मेकॅनिकल, तर त्यांना सुद्धा आपण एकत्र या ऍपच्या माध्यमातून एकत्र करू शकतो, जेणेकरून आपल्या शहरातील जे काही लॉन्ड्रीसाठी, प्लंबरसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी लागणारा जो माणसं आहे ते आपण सपोज मला नीड आहे इलेक्ट्रिशियनची, तर मी ऍपवर जाऊनच सर्च करणार XYZ सिटी इलेक्ट्रिशियन कॉन्टॅक्ट नंबर, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंफार कमिशन घेऊन त्यांना पर लीड आपण हे याच्यामधून चांगलं इन्कम हे करू शकतो. आणि इझिली प्रत्येकाला चांगले जे वर्कर आहे ते आपण उपलब्ध करू शकतो आणि या माध्यमातून सुद्धा आपण समाजाची सेवा करू शकतो. आणि अशा माझ्या भावांसाठी या 3 ऍप डेव्हलपमेंटच्या ज्या आयडिया आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि आयडिया कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.